नमस्कार, एसबीएन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे शिवम देसाई। आज आपण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने गणपतीला विसर्जन करण्यासाठी जे काही विसर्जन कुंड बनवले होते, आज ते विसर्जन कुंड जर तुम्ही आल्यानंतर तुम्ही इथे बघितला तर ते जे विसर्जन कुंड आहेत आज कचरा कुंडीचं काम करतायत। लोक त्याच्यावरती कचरा आणून टाकत आहेत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेना लोकांच्या श्रद्धेशी खेळायचं आहे काय? ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दोन कुंड माझ्या समोर दिसत आहेत आणि दोन्ही कुंडामध्ये तर कचराच आहे। आता तुम्ही इकडे बघू शकता की इथं पण कचरा पडलाय किंवा वरच्या भागाला कचरा आहे। कुंड तसा उलटा ठेवलाय पण कचरा हा अवतीभोवती कचरा आहे आणि ह्याच्यावरती पण नागरिकांनी कचरा आणून टाकलाय। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला सर्वसामान्यांच्या श्रद्धेशी खेळायचं आहे काय, असा नागरिकांचा सवाल उपस्थित होते। कटकर सांगली महापालिकेचा धक्कादायक प्रकार, बाप्पाच्या विसर्जन कुंडाचे रूपांतर झाले कचरा कुंडीत। सांगलीकरांच्या भावनांशी खेळ। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अत्यंत संतापजनक प्रकार आणि बेजबाबदारपणा समोर आला आहे। कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी लाखो रुपये खर्चून कृत्रिम विसर्जन कुंड तयार केलं आहे। मात्र आता या विसर्जन कुंडाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। अनेक भागात या पवित्र विसर्जन कुंडाचा वापर चक्क कचरा कुंडीसारखा केला जात असल्याचं विदारक वास्तव समोर आलंय। सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणरायाचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। उत्सवानंतर याच कुंडांमध्ये भाविक मोठ्या भक्तिभावाने बाप्पाचे विसर्जन करतात। मात्र सध्या या कुंडात कचरा, घाण, प्लास्टिकचे साम्राज्य पसरले आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे। ज्या ठिकाणी विघ्नहर्त्याचे विसर्जन होणार त्या कुंडाची अशी दुर्दशा महापालिकेच्या असंवेदनशीलतेची साक्ष देत असून भाविकांच्या धार्मिक भावनांची ही उघड थट्टा मांडली गेली आहे। काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या नूतन आयुक्त संचिता महापात्र यांनी पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशोत्सवाबाबत जोरदार बैठक घेतल्या आणि जनजागृतीवर भर दिला। मात्र कागदांवरील नियोजन आणि बैठकांपलीकडे प्रत्यक्ष जमिनीवर महापालिका यंत्रणेचा असा ढिसाळ कारभार सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त होतो आहे। कचरा कुंडीत विसर्जन कुंड बदलणाऱ्या या भोंगळ कारभारावर महापालिका आयुक्त संचिता महापात्र काय ठोस भूमिका घेणार? दोषींवर कारवाई होणार का? आणि गणेश उत्सवापूर्वी या सर्व विसर्जन कुंडांची तातडीनं स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून त्यांची दुरुस्ती केली जाणार का, असा संतप्त सवाल सांगलीकर नागरिक गणेश भक्त उपस्थित करत आहेत। गणपतीच्या विसर्जन ह्याच्यावर कचरा ठेवणं ही चुकीचं आहे। लोकांनी ही कचरा ठेवू नये। नगरपालिकेला काळजी पाहिजे। एसबीएन मराठीसाठी शिवम देसाई, सांगली।